प्रस्तावना. दमा किंवा अस्थमा ही एक सामान्य श्वासोच्छ्वास संबंधी समस्या आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. या व्हिडिओमध्ये आम्ही दमा म्हणजे काय, त्याचा आपल्या श्वसन संस्थेवर कसा परिणाम होतो आणि तो कसा नियंत्रित केला जाऊ शकतो हे पाहणार आहोत. नेचराइज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दमा, एस्मा या विषयावर माहिती घेणार आहोत. दमा ही फुफ्फुसातील श्वासनलिकांशी संबंधित एक दीर्घकाळ चालणारी स्थिती आहे, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. दमा कसा परिणाम करतो हे समजून घेण्यासाठी आधी निरोगी श्वसन संस्था कशी कार्य करते हे पाहूया. श्वासनलिका ही हवा फुफ्फुसात आणि फुफ्फुसातून बाहेर घेऊन जाण्याचे काम करतात. निरोगी व्यक्तीमध्ये या श्वासनलिका रुंद आणि स्वच्छ असतात, ज्यामुळे हवा सहजपणे आत बाहेर जाऊ शकते. आता दमा असलेल्या व्यक्तीच्या श्वासनलिकांमध्ये काय होते ते पाहूया. दम्यामध्ये श्वासनलिकांच्या आतील अस्तरांना सूज येते आणि स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे हवा जाण्यासाठी मार्ग अरुंद होतो. या सुजेमुळे श्वासनलिकेत अधिक श्लेष्मा म्युकस तयार होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास होतो. हेच दमा आहे. दम्याची लक्षणे आणि ते कशामुळे वाढू शकतात याबद्दल माहिती घेऊया. दम्याच्या सामान्य लक्षणांमध्ये धाप लागणे, सतत खोकला, छातीत जडपणा आणि श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज, व्हीजिंग येणे यांचा समावेश होतो. धूल, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, थंड हवा आणि वायू प्रदूषण यांसारख्या सामान्य ट्रिगर्समुळे दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याचा झटका आल्यास तातडीने काय पाऊले उचलावी लागतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. दम्याचा झटका आल्यास डॉक्टरने सांगितल्यानुसार इन्हेलर वापर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तो कसा वापरावा ते बघा. इन्हेलर श्वासनलिकांमधील स्नायूंना आराम देतो आणि सूज कमी करतो, ज्यामुळे श्वासोच्छ्वास पुन्हा सोपा होतो. दम्याबद्दलच्या या महत्त्वाच्या माहितीचा सारांश घेऊया आणि काही उपयुक्त सल्ला पाहूया. दमा पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य व्यवस्थापन आणि औषधोपचारांनी तो नक्कीच नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. तुमच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या. धन्यवाद.